नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण कुठे आलेले आहोत? नेहमीच तुम्हाला प्रश्न असतो की आज कुठे, तर आज आहोत आपण पालघरमध्ये. पालघर ठाणे जिल्ह्यातलं आणि पालघर पश्चिमेला असणाऱ्या या लोकमान्य नगरमध्ये आज दोन वहिनींना भेटणार आहोत. चव्हाण वहिनी आणि जाधव वहिनी सज्ज झालेले आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा पालघरमध्ये येऊन दाखल झालेले आहोत. त्यामुळे चव्हाण वहिनी आणि जाधव वहिनी उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर आम्ही उत्सुक आहोत की या दोघींपैकी पैठणी कोण पटकावणार यासाठी. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला भेटून पहिल्या वहिनींना पालघरमधल्या. पालघर लोकमान्य नगर इथल्या जीवदानी पूजा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ हेमांगी हेमंत चव्हाण वहिनींना भेटून आपण त्यांची आता मतं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव हेमांगी हेमंत चव्हाण. मी इथे लोकमान्य नगर जीवदानी पूजा बिल्डिंग मध्ये राहते. हे माझे मिस्टर. बरं, म्हणजे सगळं ठरवलेलंच आहे तुम्ही. नाही. आणि ही माझी मुलगी अक्षता. बरं. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा भाऊ माझा. नमस्कार. ह्या घरात मावशी. ह्या मामी आहेत आमच्या. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ह्या भाभी. नमस्कार. ह्या मावशी माझ्या. नमस्कार. आणि ह्या सुजाता. ही भक्ती, ही मैत्रीण माझी. नमस्कार. आणि माझे वडील आहेत इथे. नमस्कार. आणि माझे मोठे सासरे आहेत. नमस्कार. आणि हे पप्पाच माझे. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता वहिनींच्या घरात जाऊन गप्पा. बोला, आता मोठ्याने बोला. काय बोलू, तुम्ही विचारा ना. काय मी काय विचारणार नाही, तुम्ही बोलायचं. काय बोलाल? तुम्ही इथे आलात त्यामुळे आम्ही सगळे खूपच खुश झालेलो आहोत. व्हेरी गुड. आणि म्हणजे तुमच्याबद्दल जितकं ऐकलं होतं त्याही पेक्षा बरेच वेगळे आहात तुम्ही आणि छान आहात. अगदी बऱ्यापैकी भीती कमी झालेली आहे आमची तुम्हाला भेटून. वहिनी, माझं कौतुक केलं तरी मी प्रश्न कठीणच विचारणार. नाही, तुम्ही विचारा. तयारी शेवटी झाली त्याप्रमाणे प्रयत्न करेन. मिस्टरांनी काय मदत केली का बोजायला? नाही, जराही नाही. थोडी साफसफाईत केली आहे मदत. काय करतात ते? एका प्रायव्हेट फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करतायत. नोकरी करतात. तुम्ही काय करता? मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जॉब करते आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली आमच्या. 10 वर्ष झाली. काय अजून काय इच्छा? इच्छा एकच, मुलीला व्यवस्थित शिक्षण देऊन तिच्या पायावर तिला उभं करून व्यवस्थित राहायचं. सगळीकडे हे उत्तर किती छान असतं. कारण बरोबर आहे, प्रत्येक माऊलीची तीच इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आणि त्यासाठी सतत तुम्ही काम करत राहावं. करतात का अभ्यास? अभ्यासाचा फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. अभ्यासाचा प्रॉब्लेम. काय नाव तिचं? अक्षता. ये अक्षता. आईने लहानपणी खूप अभ्यास केलाय, तुला माहितीये का? हो. बाबांनी पण खूप अभ्यास केलाय, माहितीये तुला? आता आईचे आणि बाबांचे आई बाबा असते तर त्यांना आपण विचारलं असतं की खरंच किती अभ्यास केलाय, हो की नाही? पण तू अभ्यास करणार ना? गुड. प्रॉमिस. हा. आता वहिनी, शोकेस मध्ये बँकेकडून भेट मिळालेले एक घड्याळ आहे. त्या घड्याळात आता किती वाजले? तो 1 वाजला. त्यामध्ये वाजलेले आहेत 10 वाजून 44 किंवा 45 मिनिट. त्यामुळे हे बक्षीस गेलं. बघितलं आईचा अभ्यास. पुढचा प्रश्न. झी मराठीवरच्या अवघाची संसार मालिकेतील हर्षवर्धन भोसले यांच्या भावाचं नाव काय? आदित्य भोसले. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस मात्र मिळालं. झी मराठीचा अभ्यास मात्र चोख करून ठेवलेला आहे वहिनी. पुढचा प्रश्न आहे तो उखाण्याचा. अक्षर आहे क. कोल्हापूरच्या भांड्यांचा चिरेबंदी थाट हेमंतरावांमुळे मिळाला मला हळदी कुंकाचा घाट. नाही, पुन्हा घेऊ. अरे साधारण वहिनी जवळ पोहोचला होतात. किती छान उखाणा घेतला होता. कोल्हापूरच्या काय भांड्यांचा चिरेबंदी थाट. हा, मग पुढे म्हणायचं ना, त्यांचं नाव घेऊन सांगते हळदी कुंकवात मला यंदा मिळालाय माठ. जुळून टाकायचं. पण गडबड झाली आणि बक्षीस गेलं. भेटूया पुढच्या वहिनी. पालघर पश्चिम श्री रामनगर मधल्या देऊ अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ कविता मनोज जाधव वहिनींना भेटून आता आपण गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नाव सांगा. कविता जाधव. माहेरचं नाव? कविता सुदामसिंग गिराते. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर, मुलगी, बरं, ननन. नमस्कार. सासू. हा. देराणी. हे भाऊ. नमस्कार. आणि हे सगळे सोसायटीचे. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता गप्पा. कसं जमलं लग्न?
लग्न मामांनी जमवलेलं. मामांनी. काय मी मुद्दाम हा प्रश्न का विचारतो, लगेच बोलायला लागतात सगळ्या जणी म्हणून. बर, मग कधी आलात तुम्ही पालघरमध्ये? मी 2002ला झाली. 18 फेब्रुवारी लग्न झालं हा, आणि लगेच 23 फेब्रुवारीला आली. पालघरला. मिस्टर पहिल्यापासून पालघरला होते, त्यांचं बालपण पालघरचं. नाही, मग ते जॉबला इकडे आले. आणि इथेच राहिले. हं. तुम्ही काय करता? मी घरीच हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुम्हाला आवड कसली? पेंटिंग करायची. अच्छा, ही कशी काय आवड तुम्ही कशी कुठे शिकलात? मी शाळेत असताना शिकलेली. वहिनींना आता आपण पुढचे प्रश्न विचारण्यापूर्वी आधी मुलगा की मुलगी? मुलगी. काय नाव? श्रुती. बोलवा. श्रुती. श्रुती, तू मोठ्याने बोलते, तू माझ्याशी बोलणार? हा, व्हेरी गुड. तुला काय आवडतं? अभ्यास तुला करायला आवडतो. बर, मस्ती करायला आवडते? गुड. आणि असं तू कोणाला चिडवते कधी? नाही. मग कोण कोण खेळतो तुझ्या बरोबर? नावं सांग मला. प्रांजल, मोठ्याने. प्रांजल, सुमित, सुमित. आणि मग तुला काय खेळ आवडतो खेळायला? बर, आता आपण आईला प्रश्न विचारूया. फ्रीज मध्ये एका बॉक्स मध्ये मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत, खोक्यामध्ये मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत, त्या किती आहेत? 8. 8. वहिनीने सांगितलं 8, मेणबत्त्या आहेत 7, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आणि आता पुढचा प्रश्न. झी मराठीवरच्या कुंकू मालिकेतल्या नरसिंह किल्लेदारांच्या मुलीचं नाव काय? अमृता. अमृता. अभिनंदन वहिनी, हे 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि उखाण्यासाठी अक्षर आहे र. हा, वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं.